prove that sin A into sin B minus C plus sin B into sin C minus A plus sin C into sin A minus B equal to 0, equal to 0. So this one is left hand side, and we have to show that sin A into sin B plus B minus C. काय करावं लागेल? sin A as it is राहील पहिली टर्म इंटू इथं ब्रॅकेट टाका. sin B मायनस C यासाठी आपण sin A मायनस B चा फॉर्म्युला वापरू शकतो. काय असतो sin A मायनस B चा फॉर्म्युला? sin A इंटू cos B मायनस cos A इंटू sin B. म्हणजेच यामध्ये sin B इंटू cos C मायनस cos B इंटू sin C प्लस पुढे sin B ॲज इट इज ठेवला. सेम प्रोसेस सगळ्या टर्मसाठी. sin C मायनस A त्यासाठीही sin A मायनस B चा फॉर्म्युला काय होईल? sin C इंटू cos A मायनस cos C इंटू sin A आणि प्लस sin C in bracket sin A minus B sin A into cos B minus cos A into sin B. काय करणार यामध्ये पहा, sin A न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा आता. sin A into sin B into cos C sin A into sin B into cos C मायनस पुढची टर्म sin A into cos B into cos C sin A cos B sin C sin A cos B sin C प्लस पुढच्या टर्म मध्ये sin B ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय होईल हा sin B काय येईल? sin B sin C cos A मायनस sin B cos C into sin A प्लस sin C मल्टिप्लाय होईल ब्रॅकेट मध्ये sin C into sin A into cos B minus sin C into cos A into sin B. आन्सर 0 येते म्हणजे सगळे कॅन्सल होत असावेत. सगळे कॅन्सल करून टाकायचे. आन्सर 0. पहा चेक करून. sin A sin B cos C एक एक टर्म चेक करायची.
मल्टिप्लिकेशन मध्ये इंटरचेंज झालेले असू शकतील ते. प्लस कुठले आणि मायनस कुठले त्यासारखी टर्म असेल तर कॅन्सल होऊन जाईल. साइन ए साइन बी कॉस सी अशा प्रकारची एखादी टर्म पुढे आहे का बघा. साइन ए पाहिजे, साइन बी पाहिजे आणि कॉस सी पाहिजे. एक पॉझिटिव्ह टर्म आहे, एक निगेटिव्ह टर्म आहे. हे कॅन्सल झाले. त्यानंतर साइन ए कॉस बी साइन सी, साइन ए कॉस बी साइन सी, एक प्लस एक मायनस कॅन्सल. आणि रिमेनिंग जे दोन आहेत साइन बी साइन सी कॉस ए, साइन बी साइन सी कॉस ए equal to 0, that is RHS. अशाच प्रकारचा हा प्रॉब्लेम, फक्त टर्म मल्टिप्लाय व्हायची डिवाइड आहेत. सोडवा.
आला का आन्सर? कसं सॉल्व्ह केला? साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज केला. समजा ही पहिली टर्म साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू डिवायडेड बाय काय साइन ए इंटू साइन बी. साइन ए कॅन्सल, साइन बी कॅन्सल. काय राहतो शिल्लक? कॉस बी मायनस कॉस सी. पुढच्या टर्मला काय शिल्लक राहील? कॉस सी मायनस कॉस बी. आणि पुढच्या टर्मला कॉस बी इक्वल टू काय होईल? सगळे कॅन्सल झाले तर 0. किती जणांचा आला आन्सर? सगळे रॉंग. हे असा कॅन्सल होऊ शकतो का? हे डायरेक्ट कॅन्सल होणार नाही. असा आधी डिनॉमिनेटर सेपरेट करावं लागतील. कॉस बी अपॉन साइन बी कॉट बी येतो आणि नंतर कॉस ए अपॉन साइन ए कॉट ए येतो. डायरेक्ट असे कॅन्सल करता येत नाहीत. डिनॉमिनेटर सेपरेशन आवश्यक आहे. अशा प्रकारे आलेला असेल तर तो करेक्ट आहे. म्हणजे यात आधी हा साइन ए साइन बी जो डिनॉमिनेटर आहे तो या साइन ए कॉस बी साठी सेपरेट घ्यायचा इथे आणि कॉस ए साइन बी साठी पण सेपरेट घ्यायचा आणि मग ते कॅन्सल होतील. ऍडिशन सबट्रॅक्शन असताना टर्म न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या कॅन्सल होत नसतात. दोन टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तरच ते कॅन्सल होऊ शकतात. म्हणजे पहिल्या टर्म साठी प्रोसेस तीच पुढच्या सगळ्या टर्म साठी.
Write down next one. Prove that cos A minus B upon cos A plus B equal to cot A into cot B plus 1 upon cot A into cot B minus 1. Left hand side. Cos A minus B upon cos A plus B. काय करणार यामध्ये? cos A minus B चा फॉर्म्युला. cos A minus B चा फॉर्म्युला cos A into cos B plus sin A into sin B divided by डिनॉमिनेटरला cos A plus B चा फॉर्म्युला cos A into cos B minus sin A into sin B. काय करणार नंतर? साइन ए इंटू साइन बी ना डिवाइड, कारण कॉटची टर्म पाहिजे. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन, साइन डिवाइड पाहिजे. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय साइन ए इंटू साइन बी. काय होईल डिवाइड केलं तर? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी divided by sin A sin B upon cos A cos B minus sin A sin B divided by sin A sin B. नंतर काय करणार? डिनॉमिनेटर सेपरेट. डिनॉमिनेटर सेपरेट करत असताना डायरेक्ट कॅन्सल नाही करता येणार. हे डिनॉमिनेटर सेपरेट केले तर cos A cos B अपॉन sin A sin B प्लस sin A sin B upon sin A sin B divided by cos A cos B upon sin A sin B minus sin A sin B upon sin A sin B. मग आता यामध्ये sin A sin B कॅन्सल. cos A अपॉन sin A म्हणजेच cot A आणि cos B अपॉन sin B म्हणजेच cot B प्लस 1 अपॉन cos A इंटू sin A म्हणजेच cot A इंटू cot B minus 1, that is RHS.
Prove that cot A plus B into cot A minus B equal to cos square B minus sin square A upon sin square B minus sin square A. डिनोमिनेटरला आहे sin square A minus sin square B. sin square A minus sin square B. Cos square B minus sin square A upon sin square A minus sin square B. मग आता यामध्ये पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड काय करणार यामध्ये कॉट म्हणजेच कॉस अपॉन साइन लिहिता येईल. कॉट ए प्लस बी म्हणजे कॉस ए प्लस बी अपॉन साइन ए प्लस बी इंटू कॉट ए मायनस बी म्हणजे कॉस ए मायनस बी अपॉन साइन ए मायनस बी. नंतर यामध्ये कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी मल्टीप्लाइड बाय पुढची टर्म आहे कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी डिवाइडेड बाय डिनोमिनेटर साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी आणि साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. नंतर न्यूमरेटरला दोन ब्रॅकेट ए मायनस बी इंटू ए प्लस बी या स्वरूपात आहेत. ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय होईल तो कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. डिनॉमिनेटरला पण टर्म तशीच आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी च्या स्वरूपात ए प्लस बी ए मायनस बी त्यालाही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं लिहिता येईल. म्हणजे साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. आता राईट साईडच्या टर्म नुसार
ॲडजस्टमेंट करायच्या आहेत. न्यूमरेटरला कॉस स्क्वेअर बी ची टर्म पाहिजे आणि साइन स्क्वेअर ए ची एक टर्म पाहिजे. म्हणजे हा कॉस स्क्वेअर बी तसाच ठेवावा लागेल आणि साइन स्क्वेअर ए पण ॲज इट इज ठेवावा लागेल. या कॉस स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर बीचं कन्व्हर्जन करावं लागेल. मग कॉस स्क्वेअर एला काय लिहिता येईल? आयडेंटिटीनुसार 1 मायनस साइन स्क्वेअर ए मल्टिप्लाइड बाय पुढे आहे कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए पाहिजे ॲज इट इज आणि साइन स्क्वेअर बी लाच 1 मायनस कॉस स्क्वेअर बी लिहिता येईल. डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर ए ची टर्म पाहिजे, ती टर्म ॲज इट इज ठेवली. पण कॉस स्क्वेअर बी ची टर्म नाहीये, त्याला लिहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए ची पण टर्म नको आहे, त्याला लिहिता येईल 1 मायनस साइन स्क्वेअर ए आणि पुढे मल्टिप्लाय आहे तो साइन स्क्वेअर बी इक्वल टू कॉस स्क्वेअर बी न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं दोन्ही टर्मला. कॉस स्क्वेअर बी न मल्टिप्लाय केलं तर कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी. पुढच्या टर्म मध्ये मायनस साइन स्क्वेअर ए न मल्टिप्लाय केला, मायनस साइन स्क्वेअर ए आणि मायनस इंटू मायनस प्लस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी. डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर ए न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला, साइन स्क्वेअर ए इंटू 1 आणि मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. पुढे मायनस पण मल्टिप्लाय आणि साइन स्क्वेअर बी पण मल्टिप्लाय, मायनस साइन स्क्वेअर बी आणि मायनस इंटू मायनस प्लस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. आता यामध्ये मायनस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी आणि प्लस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी कॅन्सल. डिनॉमिनेटरला मायनस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी कॅन्सल. शिल्लक राहील न्यूमरेटरला पहिली टर्म कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी दॅट इज RHS.
prove that cot 6a minus tan 2a divided by cot 6a plus tan 2a equal to cos 8a upon cos 4a. आता राईट साईडच्या टर्म ज्या आहेत त्या कॉस मध्ये आहेत, म्हणजे या टर्म्सचं आपल्याला साइन कॉस मध्ये आधी कन्वर्जन करून घ्यावं लागेल. लेफ्ट हँड साइड साइन कॉस मध्ये कन्वर्ट करा. कॉट 6a म्हणजेच cos 6a अपॉन sin 6a माइनस tan 2a sin 2a अपॉन cos 2a डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला त्याच टर्म आहेत फक्त प्लस येईल. cos 6a अपॉन sin 6a प्लस sin 2a अपॉन cos 2a. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन सबट्रॅक्शन. क्रॉस मल्टिप्लाय केले तर cos 6a into cos 2a minus sin 6a into sin 2a. cos 6a into cos 2a minus sin 6a into sin 2a divided by denominator sin 6a into cos 2a. डिनॉमिनेटरची टर्म क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन सेम. cos 6a into cos 2a plus sin 6a into sin 2a divided by sin 6a into cos 2a. दोन्ही टर्मचे डिनॉमिनेटर सारखे आहेत. sin 6a cos 2a sin 6a cos 2a कॅन्सल झाले. आता न्यूमरेटरला ही टर्म कुठल्या स्वरूपात आहे बा. cos a cos b मायनस sin a sin b च्या स्वरूपात आहे. cos a cos b मायनस sin a sin b म्हणजे काय. cos a प्लस b त्याला लिहिता येईल cos 6a प्लस 2a आणि डिनॉमिनेटरची टर्म cos a cos b प्लस sin a sin b च्या स्वरूपात आहे. त्याला लिहिता येईल cos 6a मायनस 2a आणि cos 6a प्लस 2a म्हणजे cos 8a आणि cos 6a मायनस 2a म्हणजेच cos 4a. that is the right hand side. For practice, similar examples. To that tan 5a minus tan 3a upon
tan 5a plus tan 3a equal to sin 2a upon sin 8a. Second, cot a into cot 4a plus 1 upon cot a into cot 4a minus 1 equal to cos 3a upon cos 5a. Number 3, tan pi by 4 plus a equal to cos a plus sin a upon cos a minus sin a. 3 प्रॉब्लेम सॉल्व करायचे.